मोठा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे शॉट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फील्ड केला गेला या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. फायनलचा मॅच आहे आणि तिथून कामांचा संघ सुद्धा आहे तयारीनिशी आलाय मैदानावरती की इथून ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. तर ते बघता हा सामना तेही सोडणार नाहीयेत. आज दिवसभरामध्ये चांगला खेळ केलेला पगदरे बॉईजचा संघ सुद्धा आहे. म्हणजे हा मॅच इंटरेस्टिंग है. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी का जो एक्सपीरियंस है बिल्कुल इस वक्त एपी के पास. बल्लेबाज मयूर मांगेला की खास करके आकाश मांगेला की बात करें तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन इनका रहा है. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के. दुर्गेश 11 अर्नल प्रेजेंट दुर्गेश स्मृति चषक 2023 फाइनल का मैच आप देख रहे हैं. फील्डिंग थर्ड मैन पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. शाम का सत्र, डूबता हुआ सूरज, कब होती भी रोशनी, आने वाली शाम किसके नाम, ये सवाल है. रिवर्स स्वीप, कमाल का स्ट्रोक है ये. सिग्नेचर स्ट्रोक बल्लेबाज आकाश मांगेला का. क्या जबरदस्त पारी खेल रहे हैं. अरे आज संपूर्ण दिवस जर बघितलं तर आकाशनं 41 धावांची इनिंग गेल्या सामना आपण पाहिला तिथे सुद्धा सुरुवात अशीच करून दिली होती. फॉर्म आहे तो कायम ठेवला जसा तुम्ही उल्लेख केला होता आणि तो कायम राहावा याची अपेक्षा पगदरे बॉईज फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा करतोय. एपी के लिए भी अभी विकेट चाहिए, बहुत महत्वपूर्ण ये ओवर है. गेंदबाजी करने गेंदबाज तैयार. ऑफ टाइम के बाहर रूम बनाया बहुत बढ़िया तरीके से. गेंद को खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए. गेंद बॉल के बाद 4 रन चौका. थँक्यू. अगोदर इम्प्रोव्हायझेशनचा इनसाइड आउटचा फटका खेळाय कव्हरच्या डोक्यावरनं. धाव बघतोय धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 1-1-11 वरती. आणि आकाश ज्या फॉर्म मध्ये खेळतोय मिडल ऑफ द बॅट 2 चेंडू आतापर्यंत खेळाय. या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथून विकेट्स. ती कहाणी गेल्या मॅच मध्ये होती तीच कहाणी महत्वाच्या श्रेणीला आकाशचा विकेट गमावलाय. थँक्यू. आणि बऱ्याच वेळा आकाशा फटका खेळताना फ्लॅट बॅटेड फटका खेळतोय. याच्या अगोदर इनसाइड आउट चांगला खेळला होता. याही चेंडूला इनसाइड आउट खेळताना थोडासा पाठचा पाय थोडासा गिरकी घेणं गरजेचं होतं. तो पाठचा पाय जागेवरती राहिलाय आणि चेंडू पासून लांब खेळलाय आणि ते कारण आहे आकाशला परतावा लागतंय. स्क्वायर ऑफ द विकेट बहुत अच्छी बल्लेबाजी करते आकाश मांगेला. आज थोड़ा सा वी में खेलने की जो कोशिश की वहाँ फंस गए. अच्छा कैच बाउंड्री लाइन पर लिया गया. नए बल्लेबाज मैदान के अंदर. मीन स्कोर की बात करते रन संख्या 11 रन. मीन बोरा ऑन स्ट्राइक. अभी की अगली गेंद ऑफ टाइम के बाहर गेंद थी. लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद को खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. 1 रन लेने का अवसर. रन संख्या 12 रन. 1 विकेट के नुकसान पर पगदरे 11. 5 गेंदों का खेल हुआ है तो करण सर ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है. अनुभव की कोई कमी नहीं है और एक तुरुप का पत्ता एपी गेंदबाजी कर रहे हैं. शेवटचा चेंडू या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा. हो काय फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं शेवटच्या चेंडूवरती षटकार. 6 धावा. थँक्यू. आणि प्रत्येक चौकार षटकारांसाठी सन्माननीय देवरांजी पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकार सन्माननीय देवरांजी पाटील आहेत व्यासपीठावरती त्यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानं धावा आहेत त्या 18-18. फ्लाइंग स्टार्ट बल्लेबाजों के लिए बिल्कुल बेतबा. अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों की तरफ से. गेंद कॉन्सर्ट पर खेलना चाहते थे बट टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही. गेंद बल्ले के ऊपर नहीं है. स्क्वायर की तरफ जाते भी 1 रन लेने का अवसर. और तुषार का जो स्टार्ट है बहुत ही बेहतरीन है. एक तरफ रन संख्या अगर देखें तो 19-19. फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं दुर्गेश स्मृति चषक 2023 में. दूसरे ओवर का खेल. गेंदबाजी में परिवर्तन हुआ. गेंदबाजी करने के गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं. बॉलर का नाम बताइए प्लीज. कल्पेश. ऑफ टर्म के बाहर गेंद और गंभीर हमारी तरफ बढ़ रहे वाइट बॉल का इशारा करते हुए. स्कोर की बात कर तुकाराम सर पहले ओवर में जो स्कोर हुआ स्टार्ट जिस तरह से हुआ है बेहतरीन बल्लेबाजी. 1 विकेट जरूर गिरा लेकिन उसके बावजूद बेहतरीन बल्लेबाजी अच्छा स्टार्ट बल्लेबाजों ने किया है. आज दिवसभरामध्ये तुषार आणि आकाशने चांगलीच फलंदाजी केली. म्हणजे आकाशने आकाशामध्ये फटका खेळलाय तर तुषार हुशारीने खेळलाय.
खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मग गोलंदाज कल्पेशला सुद्धा आपली ट्रिक वापरावी लागणार आहे या क्षणाला. ट्रिक वापरावी लागणार आहे कारण चिंचोली कामांचा संघ आहे आणि एक मोठी स्पर्धा आपण कामन प्रीमियर लीग पाहिली आहे आणि तिथून बरेचसे खेळाडू आलेत पुढे आणि त्याचा फायदा कामांच्या संघाला झालाय कामन प्रीमियर लीगचा आणि तिथून काही खेळाडू आले आहेत ते आपली प्रतिभा आपल्या क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करतात. कल्पेश अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार. स्ट्राइकर पर तुषार. स्कोर बिल्कुल इस वक्त 20 रन. ऑन साइड पर क्या जबरदस्त स्ट्रोक है ये. पक्का 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 और ये लगा शानदार छक्का. गेंदबाज हक्का बक्का. थँक्यू. प्रत्येक चौकार षटकारासाठी सन्माननीय देवरामजी पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणून मी म्हटलं होतं की तुषार फार हुशारीनं खेळलाय प्रत्येक चेंडूवरती. बघा याच्या अगोदरचा थोडासा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता त्याला नाही खेळलाय. या चेंडू थोडासा मध्ये होता आणि या चेंडूला ट्रॅक करून ऑन साईडला मोठा फटका षटकाराला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. आखोट टप्प्याचा चेंडू आहे फुल पॉवरफुलचा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर षटकार. Excellent batting by तुषार. स्कोर 32/1. प्रेशर पूरी तरह से गेंदबाज के ऊपर कल्पेश के ऊपर. लगातार 2 छक्के. टप्पा खाने के बाद उछालता ऑफ टाइम के बाहर गेंद. वाइड बॉल का इशारा. मिस्टर एस्टर से स्कोर आगे बढ़ता हुआ. रतंगे 33 रन. फाइनल का मैच आप देख रहे हैं. दुर्गेश 11 अर्नला दुर्गेशपति चषक 2023. बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का. स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार. बल्लेबाजी करने के लिए तुषार. टप्पा ऑफ टाइम के बाहर. वाइड बॉल का इशारा. कल्पेश संघर्ष कर रहे हैं. देखिए एक बात बहुत महत्वपूर्ण है. कॉमन प्रीमियर लीग में बहुत सारे खिलाड़ी अच्छे खेल चुके हैं. बढ़िया तरीके से इनको एक अनुभव मिला है लेकिन एक बहुत बड़ा मंच है. उस मंच पे आपको और बेहतर करने की जरूरत. ऑन साइड पर खेलना चाहते थे. बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा. बल्लेबाज तुषार. बैक टू द पेवेलियन. गॉन. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. कीर्तन मोठे रुबाबामध्ये पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट. शुक्रिया दीजिए. दूसरे ओवर का खेल चल रहा है. रन संख्या 34 रन. बल्लेबाज तुषार की पारी समाप्त. कल्पेश जो मिडल और रेक्सम पर गेंदबाजी कर रहे थे तब जाकर इनके ऊपर हमला हो रहा था. अभी फिलहाल थोड़ा सा ऑफ टप के बाहर गेंद और उसका फायदा मिला. तुषार का बेशकीमती विकेट. प्राइसलेस विकेट इनको मिला. नए बल्लेबाज चेतन मैदान के अंदर और आखिरी गेंद शेष. तो कारण सर ये आखिरी गेंद है. कल्पेश अपने बॉलिंग मार पर तैयार. चेतन एक ऐसे खिलाड़ी जो बड़े स्ट्रोक लगाने वाले माहिर खिलाड़ी मैदान के अंदर. समय ज्यादा न ले. कल्पेश अपने बॉलिंग पार पर तैयार है. फील्डिंग में तब्दीली. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी जा रहा है. लॉन्ग ऑफ पे एक पॉइंट पर खिलाड़ी तैनात. ऑन साइड पर फैली हुई फील्ड. कल्पेश की अगली गेंद. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. तो 12 गेंदों में 35 रनों का लक्ष्य रखा गया है पाकदरी 11 ने कामन चिंचोटी के सामने. मैं विनती करूंगा, दरख्वास्त करूंगा खास करके पाकदरी के जो सारे खिलाड़ी पाकदरी 11 चलिए मैदान के अंदर और जल्दी कामन चिंचोटी के जो खिलाड़ी है वो मैदान के बाहर आएंगे. अभी जल्दी मैदान के बाहर आना है. 50,000 का सवाल है. एक छोटा सा ब्रेक के साथ आपको बताएंगे दूसरे पड़ाव की अद्भुत कहानी. थँक्यू. फायनलचा मॅच चालू आहे. अंतिम सामना आपण पाहतोय. 2 संघांदरम्यान जिथून पागदरे बॉईज पागदरे 11 वसईच्या संघाने उभारल्या. 34 धावा 35चं आव्हान आहे. चला शतरक्षक सजून घ्या लगेच. आपण पागदरे 11 जास्त वेळ जाऊन देऊ नका. आणि सलामीची जोडी कामन संघ आपण सलामी जोडी लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा. एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा कामन टीम आपण मैदानाच्या दिशेने कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवा. एक्स्ट्रा खेळाडू कामन एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या जेणेकरून स्कोरबोर्ड अपडेट करावा लागतं डिजिटल. एक एक्स्ट्रा खेळाडू या.
कारण आता फायनलचा मॅच आहे. मग फायनलच्या मॅचमध्ये एखादी कामगिरी सुद्धा फार महत्वाची असते. देवराम पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जे आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ आहेत. 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. अतुल और प्रकाश की जोड़ी मैदान के अंदर है और 35 का लक्ष्य. तुकाराम सर, ये टोटल आप किस तरह से देख रहे हैं? 35 म्हणजे दोन बघितलं आपण. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, त्यानंतर 16 धावा आल्या. इथून पहिलं षटक जर बॅटिंग करणारा संघ पाठलाग करायचा ना तर किमान 20 धावांचं यायला हवं. तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कामानं टीमसाठी संधी असणार आहे. अतुलने कामगिरी करावी लागणार आहे, तर प्रकाशला आपल्या खेळाचा प्रकाश मैदानावरती दाखवावा लागणार आहे. तर संतोष यादव पिण्या सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. 12-35चा हा सामना आहे. अंतिम सामना, फायनलचा मॅच खेळला जातोय. पहिला चेंडू हाताळला जातोय. फुलटॉस बॉल ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटवरनं वेगानं चेंडूवरती तिथून चेतन पोहोचलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण करतोय. आता हॅपी आहे प्रकाश, जो अनुभवी फलंदाज आहे, त्याच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि तो दाखवण्याची सध्याच्या घडीला गरज आहे मैदानावरती. कारण आव्हान मोठं आहे, जे 35चा पाठलाग करायचा आहे टीम कामनच्या संघाला. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला डाव्या बाजूला जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती आतापर्यंत धावा बघतोय. 2 आल्यात. मोठे फटके जरूर यायला हवे, कारण 35चा पाठलाग होतोय. म्हणजे किमान जर पाहिलं षटकांची संख्या जर पाहिली तर 2 षटकांमध्ये किमान 4 बिगेटची आवश्यकता असणार आहे. संतोष यादव पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला बिगेट आलाय, नंबर 1 बिगेट मिड विकेटच्या डोक्यावर अतुलनीय षटकार. चर्चा आमचे संघाची, कीर्तन मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. थँक्यू. आणि सन्माननीय देवरामजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक चौकार षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा षटकार आलाय अतुलच्या बॅटमधनं महत्वाच्या क्षणी चिंचोडी कामनच्या संघासाठी. हा षटकार आपण मैदानावरती पाहतोय. धावा झाल्या, धावफलकावरती जाऊन पोहोचल्या, त्या 8 वरती जाऊन पोहोचले. आता 9 चेंडूचा खेळ उरलाय. इथून 27 धावांची आवश्यकता आहे. 9-27चा हा सामना आपण सध्याच्या घडीला मैदानावरती पाहतोय. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केले चेंडूला लॉंग ऑफच्या मधून चेंडू आकाश वेगानं चेंडूवरती पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत चेंडू पे केली जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 10. 17.50च्या सरासरीने 35चा पाठलाग करायचा आहे तो चिंचोटी कामनच्या या संघाला. आता 8 चेंडूचा खेळ उरलाय. 25ची आवश्यकता आहे. 8 चेंडू 25 धावा. फुलटॉस मिस केला. यष्ट्यांवरती आढळलाय. सरळ बोल्ड श्रीपाळच्या स्वरूपात गडीबाद. चर्चा आमचे संघाची, कीर्तन मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेशी लेव नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. थँक्यू. 7-25 हे समीकरण आहे सध्याच्या घडीला. आणि प्रशांत यादवडे पुन्हा एकदा आमच्याशी जोडले जातात. आणि 7-25 शेवटचा बॉल महत्वाचा आहे. इथून एक मोठा फटका आला, एक बिग हिट आला तर मॅच मध्ये परतण्याची संधी या कामनच्या संघाला असणार आहे. उम्मीद पर दुनिया कायम है. मैच बिल्कुल अगर देखें तो क्रिकेट का खेल जो है वो अनिश्चितता से भरा हुआ है. जो बात करें तो शुरुआत देखिए, रन संख्या कुल मिलाकर 10 रन जीतने के लिए 35 चाहिए. अभी भी 25 रनों की जरूरत है. और पहले ओवर की कहानी आखिरी गेंद, 7 गेंदों का खेल अभी भी शेष. अगर इस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक आता है तो मैच में कमबैक करने का मौका मिल सकता है कामन चिंचोटी टीम को. ऑफ टाइम के बाहर गेंद, बहुत अच्छी गेंद थी, उंगली खड़ी होती, बल्लेबाज आउट. दूसरे विकेट का पतन. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. थँक्यू डीजे. प्रशांत घरत सध्या आता आपण बघितलं तर मला वाटतं भिवंडीच्या दिशेने वाटचाल करतायत, ते तिकडे निघालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला हा दुर्गेश इरवनचा पहिलाच प्रयत्न होता. ही पहिली स्पर्धा त्यांनी घेतली आणि ते सांगतायत की आमच्याकडून आमच्या सर्व खेळाडूंनी आमचे जे या बैला असलेले जे पाठीराख आहेत त्यांनी प्रयत्न प्रामाणिकपणे केला आहे. तरीसुद्धा ही स्पर्धा पार पडत असताना कोणाचं एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कोणाचा सत्कार करायचा राहिला असेल तर निश्चितच शब्द सोडून तुमचे या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो. स्वागत या ठिकाणी असेल. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही संघाने या ठिकाणी योग्य वेळी येऊ शकले नाही आहेत, थोडा त्रास दिला आहे. तर त्यांना विनंती आहे की प्रत्येक संघ हा वेळेवरती येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करा.
आणि या स्पर्धेकरता आपण बाकी सर्व संघांनी जे सहकार्य केले त्याबद्दल प्रशांत घरत, त्याचबरोबर दुर्गेश 11ची सर्व टीम तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. जे प्रायोजक असतील किंवा या स्पर्धेबरोबर जोडले गेलेले सर्व जे आमची मंडळी असतील त्यांचे मनापासून धन्यवाद. वहां पे खेलते बेबी स्टंप स्ट्रोक गेंद के नीचे बिल्कुल खिलाड़ी आ रहे, कैच तो बिल्कुल नहीं होगा और इस वक्त 2 रन लेने का अवसर है. 5 गेंदों का खेल, 5 गेंदों में जीतने के लिए चाहिए फिलहाल अभी भी 23 रन. 23 दबाव बिल्कुल अब बल्लेबाजों के ऊपर. बिलकुल 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. आणि त्याच वेळेला दुर्गेश 11चे सर्व खेळाडू, गरज स्पोर्टचे खेळाडू किंवा सर्व सभासद त्यांनी सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या वेगात थोडासा बदल केला. आणि चिन्मयने काय केले बघा, चिन्मयने असा एक मॅच जिंकून दिलाय, तिथून या संघाने मागे वळून पाहिलं नाही. तिथून हा संघ त्याचा सुसाट सुटलाय ना, पाकधरी 11चा संघ. आणि आता अंतिम फेरीत म्हणजे अंतिम सामन्यामध्ये सुद्धा कामगिरी चांगली करतोय. चिन्मय की अगली गेंद, टप्पा खाने के बाद उछाल था, गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, हुक करने का प्रयास किया गया था. सुंदर गेंदबाजी. आप विनिंग स्ट्रीट पर होते हैं ना तो फायदा होता है. इसलिए मैंने कहा कि जब एक टीम कामन चिंचोड़ की टीम जिन्होंने मैच जीता था वो समय था, अलग दिन था. अभी पाकधरी टीम लगातार मैच खेलते आ रहे तो उसका फायदा इनको मिला. अब जाकर 3 गेंदों का खेल समाप्त हुआ, 3 गेंदों का खेल आना बाकी, 23 रनों की जरूरत. 3-23 आपण सध्याच्या घडीला सामना बघतोय. पण या घडीला आणि योग्य विश्लेषण केलं, कारण कंटिन्युअसली ज्यावेळेला मॅच खेळताना त्यावेळेला येणारा उत्साह असतो, मोमेंटम असतो, तो सुद्धा फायदेशीर ठरत असतो. तोच आपण चिन्मयचा पाहिला होता. इथून एपीच्या बॅटमधनं महत्वाच्या मॅच वेळेला आपण शेवटच्या क्षणी एक षटकार आलाय, 6 धावा. थँक्यू. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच प्रशांतजी आम्हाला सुद्धा जोडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सुद्धा दुर्गेश 11 आपलं सुद्धा मनापासून आभार. नागेश करत आणि राकेश तामोरी यांना विनंती आपण व्यासपीठावरती आहे. नागेश करत आणि राकेश तामोरी. त्याचबरोबर पुरापाड्याचे जे प्रतिष्ठित ग्रामस्थ त्यांनाही विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचे. षटकार येतोय परंतु वेळ फार झालेली आहे. आणि प्रशांतजी याच करता मी म्हटलं होतं या सामन्यामध्ये परतण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 20 धावा येणं गरजेचं होतं, त्या धावा नाही आल्या. आणि आता जो प्रेशर बिल्डअप झाला त्याचा परिणाम या मॅचवरती झालाय. आणि एक लेवल असते म्हणजे आता पाकधरी टीम जर आपण बघितलं तर पूर्णपणे ओपनची टीम आहे आणि पालघर जिल्ह्यातले प्रसिद्ध खेळाडू या टीममध्ये सहभागी आहेत. तर दुसऱ्या बाजूला कामन चिंचोडीचे जे खेळाडू आहेत यांची तुलना देखील होऊ शकते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, अशा रीतीनं हा सामना, ही स्पर्धा आपण पाहू शकता. दुर्गेश 11 अर्नाळा दुर्गेशपती चषक 2023 वरती पाकधरी 11 संघानं यावेळेला आपलं नाव कोरलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. शानदार प्रदर्शन.